नीट पेपर फुटी प्रकरणाच्या नंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। नीटच्या परीक्षा तर पार पडल्या, मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे। प्रवेश ज्या मुलींनी आणि विद्यार्थ्यांनी या संदर्भातल्या परीक्षा दिल्या त्यांच्या निकालामध्ये मोठी तफावत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत बीडमधल्या वडवणी तालुक्यातील विद्यार्थिनी आहे ज्यांनी ही परीक्षा दिली होती। काय नेमका संपूर्ण हा प्रकार घडलेला आहे? तुम्ही सांगताय की मार्क लिस्टमध्ये आणि मार्कामध्ये मोठा गोंधळ झाला आहे। जेव्हा पेपर झाला 3 मेला, ओरिजिनल जो पेपर आपला दरवर्षी होतो तो 3 मेला पेपर झाल्याच्या नंतर तो पेपर लीक झाल्यामुळे पेपर कॅन्सल झाला आणि ह्या कॅन्सल पेपर नंतर मग डबल रिनीट झाली। त्या रिनीटसाठी त्या रिनीटमध्ये मग मला 702 मार्क्स येत होते, जे मी एनटीएच्या ऑफिशियल आन्सर कीनुसार चेक केले त्याच्यातून मला 702 मार्क्स येत होते। पण नंतर जी OMR आली ती OMR पूर्ण चुकीची आहे, ती मी फिल केलेली नाहीये। त्याच्या साईडचे जे सिग्नेचर थंब इम्प्रेशन जे आहे ते बरोबर आहे, पण जी मधली फिलिंग आहे ती माझी नाहीये। आणि त्याच्यानंतर 12 तासाने जो स्कोर कार्ड आला त्या स्कोर कार्डवर फक्त 87 मार्क्स होते मला। तुम्ही जे सुरुवातीला तपासलं त्यानंतर आता हे जे काही तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स हे काय काय आहेत आणि कशा पद्धतीने हे तुमच्या समोर सगळा हा प्रकार कसा उघड झालाय तुमच्याकडे? हे जे मी प्रश्नपत्रिका जी सोडवली त्याच्यामध्ये जे आन्सर टिक केलेले ते बरोबर एनटीएच्या आन्सर कीनुसार पूर्ण बरोबर आहेत। त्याच्यानुसार 702 मार्क्स येत आहेत। पण ती नंतर जी OMR आली त्यांनी टाकलेली ती OMR आपल्याला पूर्ण चुकीची आलेली आहे, जी आपण फिल केलेली होती ती नाहीये। आणि ह्याच्यावर मला 87% लागले, फक्त पर्सेंट नाही, फक्त मार्क्स 87। याची काय तुम्ही पुढे कंप्लेंट केली आहे का किंवा पुढे काय या संदर्भात तुम्ही निर्णय घेणार आहे? याच्यामध्ये निर्णय तर घेतलाय, पुढे आम्ही कलेक्टर ऑफिसकडे जाऊ। याच्या शिक्षण अधिकाऱ्याला एवढीच मागणी आहे की ही जी आमची OMR आम्हाला ओरिजिनल द्या आणि जे आमचे ओरिजिनल स्कोर येते तेवढे आम्हाला द्या म्हणून। या संदर्भात तुम्ही पालक आहेत, कशा पद्धतीची संपूर्ण तयारी केलेली होती? किती दिवसाच्या नंतर परीक्षा दिली आणि आता हे जे काही आता मार्क्स कमी आले याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? ज्यावेळेस तिने अभ्यास सुरू केलेला होता, आमची खूप नाजूक परिस्थिती आहे। आम्ही तिला बाहेरचे क्लास लावू शकत नाही, खूप खूप नाजूक आहे आणि त्यामुळे आम्ही ऑनलाईन क्लास लावले तिला। त्याच्यामध्ये तिने इतके कष्ट केले की तब्बल 18 तास तुम्ही रिकाम बसून दाखवा। आमचे लेकरं 18 तास एका ठिकाणी न अन्न न पाणी खाता बसतेत। ह्याचा रिझल्ट जर तुम्ही असा दाखवला तर मुलांमध्ये आम्ही कुठली त्यांची कॅपॅसिटी बघा, ते मार्क घेतात, ते आम्हाला दाखवतात। दर 8 दिवसाला टेस्ट होत्यात, त्याच्यामध्ये 700+ मार्क आहेत। आतापर्यंतचा रेकॉर्ड सगळं आहे आमच्याकडं। आणि शेवटी तुमची परीक्षा देतात, परीक्षा देऊन घरी आल्याच्या नंतर एनटीएची आन्सर की चेक करतात, त्यामध्ये माझ्या मुलीला 702 मार्क आले। त्यावेळेस आम्ही पूर्ण समाधानी होतो की बाबा आपल्या गरीबाला कुठंतरी कष्टाचं चीज झालं। दररोज आम्ही कामाला जातो, मी आशा वर्कर आहे, माझे मिस्टर छोटस एक दुकान टाकलेलं आहे, आम्ही ते चालवतात, रांगोळी आर्टिस्ट आहेत, त्या तुटपुंज्या ह्याच्यातून आम्ही घर भागवतोय। आमच्याकडं कुठलंही साधन नाही की आम्ही चांगल्या ठिकाणी मुलांना शिकू। आज माझ्या मुलांसाठी मी नातेवाईकात कुठं जात नाही, माझ्या मुलांना मी जर नातेवाईकामध्ये फिरले तर माझ्या मुलांचा लॉस होईल। आज 2013 पासून मी कुठंही गेले नाही का, तर माझ्याकडे दुसरं काही नाही। माझ्या लेकरांची जर प्रगती झाली तर माझे लेकर कुठंतरी स्वतःच्या पायावर उभं राहतील, एवढे कष्ट माझ्या लेकरांनी घेतलेत। त्यानुसार जर तुम्ही 87 त्याच्या आन्सर की नुसार येत असेल, तुम्ही OMR सीट चुकीच्या टाकल्यामुळं आज माझी मुलगी इतकी धक्क्यात गेलेली, मी आज ऍडमिट करून तिला घेऊन आलेले। 3 दिवस झाले तिची OMR सीट आल्यापासून रोज मुलगी मी दवाखान्यात नेते, माझ्याकडे प्रूफ आहे सगळी। मग मी मुलीला सावरायचं की संसार सावरायचा? आता काय नेमकी तुमची मागणी असेल या संदर्भात? तुम्ही तक्रार तर मुलीने केली आहे, आता तुमची काय मागणी असेल? माझी एकच मागणी, जी OMR सीट तिने सोडवलेली आहे ती आम्हाला लाईव्ह दाखवावी, कारण ह्या OMR सीटवर आमचा कसलाही विश्वास नाही। कारण तिने जे गोल केलेले, एक्झामला मी स्वतः सोबत होते आणि परत आल्याच्या नंतर तिची क्वेश्चन पेपर मी पाहिले, तिने टिक कुठे कुठे केलेत, सेम तसाच तुमची आन्सर की आले, एनटीएची आन्सर की आल्यावर मी स्वतः पेपर चेक केलेला आहे, त्यानुसार आम्हाला व्यवस्थित होतं। आमची OMR सीट आहे ती चुकीची तुम्ही म्हणता का? हे नाव सिग्नेचर हे सगळं तर तुमचंच आहे, पण आमचं ठाम मत आहे ती आमची OMR सीट नाही। आमचं एक आहे की आम्हाला लाईव्ह तिची OMR सीट दाखवावी।
नक्कीच रात्रंदिवस अभ्यास करून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट ही परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली, मात्र त्यामध्ये मोठा अनागोंदी कारभार झाल्याचं उघड झालेलं आहे आणि NTA कडून हा संपूर्ण प्रकार जो आहे तो गोंधळलेला आहे। जे आता निकाल जाहीर झाले त्यामध्ये अनेक विद्यार्थी आता समोर येत आहेत आणि त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने निकाल आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तशा प्रकारचा आरोप झाल्याच्या नंतर आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे या संदर्भात आता तक्रारी केल्यात, मात्र या संदर्भात आता NTA पुढे काय नेमकं भूमिका घेतं आणि काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन प्रमोद स्वामी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।